सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा सुरेंद्र भुस्कट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या काही कविता घेऊन येत आहे. तर आज मी सावित्रीबाई फुले यांच्या 52 कशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहातील ज्योतिबा ही कविता सादर करणार आहे. या कवितेचे कडवे 14 कडवे आहेत, त्यामुळे एका वेळी ही कविता समजावून सांगणे शक्य होणार नाही. त्यामुळे ही कविता आपण 4 भागांमध्ये बघणार आहोत. तर हा आहे ह्या कवितेचा पहिला भाग. तर सादर करीत आहे कविता ज्योतिबा. चिमा थोर माता पिता गोविंदाजी, तयाचे कुशी जन्मला ज्योतिबाजी. सती धन्य माता यती धन्य पिता, तया वंदिते आदरे ज्योतिकांता. 9 मास झाले चिमा माय मेली, चिमू ज्योतीची फार आबाळ झाली. परित्याजला मानवी झोप घ्याया, मिळाली सगुणा महादेव माया. मिळे ज्ञान पाद्री निधर्मी विजाती, तिथे वाढला खेळला बाळ ज्योती. सगुणा दया सागरी ज्ञान वाढे, तसे काढा तो घोकतो अंक पाढे. पुढे गावठी ज्योती शाळेत जाई, गुरुजींकडून धडे पाठ घेई. परिशिक्षणाला दुष्ट खीळ मारी, तयाचे दुनी मुन्शिली जीट तारी. तयाचे दुनी मुन्शीजी लीट तारी. स्टार्ट. चला तर मग बघूया ज्योतिबा या कवितेचा अर्थ. आई चिमणाबाई व वडील ज्योतिबा यांच्या पोटी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. ज्योतिबा 9 महिन्यांचेच असताना त्यांची आई चिमणाबाई यांचे निधन झाले. मातृछत्र हरपल्यामुळे त्यांचे खूप हाल झाले. पण सगुणाऊ म्हणजेच गोविंदराव महात्मा फुले यांचे वडील यांची मावस बहीण म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांची आत्या यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा मुलाप्रमाणे सांभाळ केला. सगुणाऊंच्या सहवासात ज्योतिबांचे बालपण अतिशय आनंदात गेले आणि तिथेच त्यांच्यावर ज्ञानाचे संस्कार झाले. सगुणाऊ एका ख्रिस्ती कुटुंबामध्ये कामाला होत्या. तिथे त्यांना आधुनिक विचारांची ओळख झाली होती आणि त्याच वातावरणामध्ये ज्योतिबांनाही ज्ञानाची ओढ लागली आणि ते बालपणातच पाढे अंक आनंदाने गिरवू लागले. ज्योतिबा पुढे गावातील शाळेत जाऊ लागले. तिथे त्यांना गुरुजींकडून प्राथमिक शिक्षण घेतले. मात्र तत्कालीन सामाजिक रूढी आणि दुष्ट प्रवृत्तींच्या विरोधामुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे आले. तरीही गफारबेग मुन्शी यांच्या सल्ल्याने त्यांनी जो त्यांचे वडील जे गोविंदराव फुले होते त्यांना जो सल्ला दिला, त्यांच्या सल्ल्यानेच महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण पुढेही चालू राहिले. तर अशाच नवनवीन सावित्रीबाई फुले यांच्या कविता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.